श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, 4 महिन्याचा चातुर्मास सुरू झालेला आहे आषाढी एकादशीपासून. आणि आपण प्रत्येक सुवासिनी स्त्रीने कोणता तरी एक नियम हा अवश्य पाळला जातो. तर आपल्याला आषाढी एकादशीला हा नियम जमला नसेल पाळायला, कोणाला काही मासिक धर्म असेल, कोणाला काही अडचण असेल, कोणी परगावी गेलेला असेल, ज्यांनी हे नियम पाळू शकले नसतील, काहीच हरकत नाही. त्यांनी आषाढी पौर्णिमेपासून म्हणजे आजपासून 4 महिने हा नियम पाळा तरी चालतो. कोणताही एक नियम तुम्ही अवश्य पाळावा. मी जे नियम सांगणार आहे त्यामधला तुम्हाला जो शक्य होईल, जो सोपा होईल ते तुम्ही नियम अवश्य करू शकता. आपण आषाढी एकादशीला केलो नाही म्हणून थोडेसुद्धा असं खंत वाटू देऊ नका. आजपासून तुम्ही हा नियम सुरू केला तरी चालतो. चला तर मग आपण काही नियम बघूया. मैत्रिणींनो, 4 महिने चातुर्मासामध्ये आपण श्रीकृष्णाने सांगितलेले व्रत म्हणजे गोपद्म व्रत, आपण 4 महिने 33 गोपद्म व्रत काढून त्याची पूजा करू शकतो. दुसरा नियम म्हणजे आपण या 4 महिन्यामध्ये कुबेर लक्ष्मी पूजन हा एक नियम आहे. एक तांब्याचा गडू घ्यायचा, त्यात 108 बंदे टाकायचे आणि रोज हळद, कुंकू, अक्षदा, फूल व्हायचे आणि पाया पडायचे. आपल्या घरामध्ये जे काय आर्थिक चणचण असेल ते कमी होईल. कोणाचं देणं वगैरे असेल ते सुद्धा आपल्याला हे होईल, फिटून जाईल. हे व्रत खूप चांगलं आहे. 4 महिने तुम्ही अवश्य करावे. अजून असेच मी भरपूर नियम सांगणार आहे, त्यापैकी तुम्हाला जो शक्य झाला तो तुम्ही करू शकता. तिसरा नियम आहे, आपण दर द्वादशीला तुळशी मातेची ओटी भरायची. 16 शृंगार घेऊन ओटी भरायची आहे आणि ते 16 शृंगार वंटी भरल्यावर दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाला द्यायचे आहेत. चौथा नियम पहा. चातुर्मासाच्या 4 महिन्यामध्ये दररोज तुळशीसमोर हळदीने स्वस्तिक काढावे. 5वा नियम पहा. चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दह्याने अभिषेक करावा. 6वा नियम. चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज शक्य असल्यास तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. 7वा नियम. चातुर्मासात काही लोक 4 महिने एकाच वेळी जेवण करतात आणि काही जण तामसिक भोजनाचाही त्याग करतात, जसे की कांदा, लसूण हे असं तामसिक भोजन, आपल्याला वांग हे आपल्याला 4 महिने खायचं नाही. पुढचा नियम पहा. प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एका सुवासिनी स्त्रीची नित्य नियमाने ओटी भरावी. पुढचा नियम पहा. चातुर्मासात 4 महिने सुंदरकांड, भगवद्गीता, रामायण, भागवत असे नवनाथ या ग्रंथाचे पठण करावे. ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे तुम्ही पठण करावे. खूप त्याचा फायदा होतो, लाभ होतो. पुढचा नियम पहा. गणपतीला दररोज लाल फुलं म्हणजे तुम्ही जास्वंद देखील वाहू शकता. तुम्ही हे नियम आणि जास्वंदाच्या फुलासोबत दुर्वासुद्धा 21 काड्या घेऊन एक जुडगा करून ते सुद्धा तुम्ही नियमाने वाहू शकता. पुढचा नियम पहा. दान करणे हे विशेष फलदायी मानले जाते. या 4 महिन्याचे दान करणे जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान करणे अतिउत्तम आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच या महिन्यात केलेले कोणतेही उपासना आणि साधना लवकर फळप्राप्ती होते. पुढचा नियम पहा. चातुर्मासाच्या या 4 महिन्यात तुम्ही गायत्री मंत्र 108 वेळा, स्वामी समर्थ मंत्र 108 वेळा, तारक मंत्र 108 वेळा, तुम्हाला जी शक्य होईल ते कोणताही एक नियम तुम्ही करू शकता. पुढचा नियम पहा. 4 महिने दररोज पुरुष सूक्त, स्त्री सूक्त दिवसातून एकदा तरी तुम्ही घेऊ शकता. गुरुचरित्रातील 14वा अध्याय दररोज वाचू शकता. खूपच प्रभावशाली ही सेवा आहे. त्याच्या पुढचा नियम पहा. भगवान विष्णू निद्रासनात जातात. या दिवसात पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दररोज 1 माळ जप करावा. म्हणजे भगवान विष्णू यांची आपल्यावर कृपा राहते आणि भगवान विष्णूला तुळशीपत्रसुद्धा व्हावे. पुढचा नियम पहा. येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते. हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो. असे म्हणले जाते की जो कोणी खऱ्या
मनाने भगवंतात शंकराची आणि विष्णूची पूजा करतो, त्याच्या आयुष्याचे संकट कायमची दूर होऊन जातात. पुढचा नियम पहा. आणि चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणची कथा आणि जप किंवा श्रवण करणे अतिशय शुभ मानले जाते. त्याच्या पुढचा नियम पहा. चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठावे, भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसेच दररोज विष्णू सहस्त्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे सुद्धा आपण पठण करू शकतो. पुढचा नियम. 4 महिन्यात तुम्ही दररोज भगवद्गीतेचा एक अध्याय सुद्धा वाचू शकता. याशिवाय तुम्ही स्वामीचरित्रातील क्रमशः 3 अध्याय किंवा 7 अध्याय आवर्जून वाचावे. पुढचा नियम. 4 महिन्याच्या चातुर्मासात दररोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात दररोज प्रदक्षिणा घालाव्यात. हा सुद्धा अगदी सोपा नियम आहे, तुम्ही चातुर्मासात करू शकता. कृष्णाचं मंदिर असो, गणपतीचा असो, बालाजीचा असो, तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊन प्रदक्षिणा घालू शकता. पुढचा नियम पहा. दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर 11, 21 किंवा 108 बेलपत्र व्हावे. तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फुलं अर्पण करावे. हा सुद्धा नियम तुम्ही करू शकता. हा नियम नित्यनेमाने केल्यास महादेवाची कृपा आपल्यावर सदैव कायम राहते. पुढचा नियम पहा. चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा आवश्यक लावावा. पुढचा नियम. 4 महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा. तसेच गायला सुद्धा घास द्यावा. पुढचा नियम पहा. 4 महिने दररोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्ष गणपती स्तोत्र दररोज नियमाने पठण करावे किंवा श्रवण करावे. पुढचा नियम पहा. चातुर्मासात उपवास, तप, जप, पवित्र नद्यामध्ये स्नान, दान, पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फलप्राप्ती होते आणि भगवान नारायणाची कृपा सदैव आपल्यावर राहते. पुढचा नियम. चातुर्मासाचे 4 महिने दररोज श्रीकृष्णाला व विष्णूला तुळस व्हावी. पुढचा नियम. चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्रीसूक्ताचे 11 वेळा पठण करावे किंवा व्यंकटेश स्तोत्र 11 वेळेस नित्यनेमाने वाचावे. पुढचा नियम. 24व्या चातुर्मासातील या 4 महिन्यात बेलाच्या झाडाखाली दररोज संध्याकाळी अवश्य दिवा लावावा. बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे, म्हणून त्याची अवश्य पूजा करावी. अशा प्रकारे उपासना केल्यास आपल्याला शुभ फळ लवकर प्राप्त होतं. पुढचा नियम. चातुर्मासात 1 वेळा जेवण करणे हे उत्तम मानले जाते. या 4 महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले. श्रावणात भाजीपाला, भाद्रपदात दही, अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळीचा त्याग करावा. याशिवाय शक्यतो पाण्याचा वापर जास्त करावा. शक्य तितकं आपले मन भगवंतात गुंतवून ठेवावे. पुढचा नियम. श्रीकृष्णाच्या मूर्तीवर, फोटोवर किंवा जे काही रूप तुमच्याकडे श्रीकृष्णाचे असेल किंवा भगवान श्रीहरी विष्णूचे असेल किंवा श्रीहरी विठ्ठलांचा असेल तर त्यांच्यावर तुम्ही दररोज पारिजातकाचे फुलं अर्पण करू शकता. अशा पद्धतीने तुमच्याकडून 4 महिन्यामध्ये 1,00,000 पारिजातकाचे फुलं म्हणजे लाखोळी पूर्ण व्हावी असा नियमसुद्धा तुम्ही करू शकता. श्रीहरी विष्णूंना. पुढचा नियम. श्रीहरी विष्णूंना लक्ष म्हणजे 1,00,000 तुलसी अर्चन म्हणजे 1,00,000 तुळशीची पानं तुम्ही 4 महिन्याच्या काळात अर्पण कराल तर या पद्धतीने देखील तुम्ही संकल्प करू शकता. पुढचा नियम पहा. त्याचबरोबर हे 4ही महिने तुम्ही दुर्वा वाहू शकता गणपतीला. त्यानंतर दुर्गा सप्तशतीसुद्धा तुम्ही पठण करू शकता. पुढचा नियम. गुरुचरित्राचं पारायण करू शकता. संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करू शकता. पुढचा नियम. नवनाथ पारायण करू शकता. तुम्ही शिवलीला या ग्रंथाचे पारायण करू शकता. शिवलीला अमृतातील जो 11वा अध्याय याचेसुद्धा तुम्ही दररोज पठण करू शकता. त्याचबरोबर श्री गणेशांना लक्ष दुर्वानेच 1,00,000 दुर्वा तुम्ही गणपती बाप्पांना या 4 महिन्याच्या काळामध्ये अर्पण कराल तर या पद्धतीने देखील तुमचा संकल्प पूर्ण होईल. आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत महादेवाला 4 महिन्यामध्ये 1,00,000 पांढरे फुलं अर्पण करतात. म्हणजे रोजचं काही असं ठरलेलं नाही की रोज 1,000 2,000 असं काही नाही. या 4 महिन्यामध्ये 1,00,000 फुलं जी आहेत ती मोजून शिवलिंगावर
तुम्ही अर्पण करू शकता. त्याचबरोबर म्हणजे कांदा, लसूण, वांगी हे 4 महिने सोडतात आणि कांदा, लसूण न टाकता जे काही पदार्थ बनवता येतात ते पदार्थ खातात किंवा भाज्या, वरण यांच्यामध्ये कांदा, लसणाचा वापर केला जात नाही. त्याशिवाय जेवण बनवलं जात नाही आणि ते खाल्लं तर त्याच्याबरोबर वांगीसुद्धा जी आहेत ते 4 महिने खात नाही. पुढचा नियम, याशिवाय या चातुर्मासात तुम्ही दानधर्म भरपूर करू शकता. आपल्या पितरांच्या नावे दानधर्म करू शकता किंवा बघा तुम्ही 4 महिन्यामध्ये एखादा गरजू व्यक्ती असेल तर एखाद्या मंदिरामध्ये रोजच्या रोज तुम्ही शिदा देऊ शकता. समजा तुम्ही बाळकृष्णाला जर तुळशीपत्र किंवा मंजुळा अर्पण करण्याची सेवा करताय तर तुम्ही दररोज किंवा बुधवारी या सेवेला जी आहे ती सुरुवात करू शकता आणि अगदी चातुर्मासातील कोणत्याही दिवशीपासून तुम्ही कोणत्याही व्रताला सुरुवात केली तरी चालू शकतं. भगवान या महिन्यामध्ये तुम्ही भगवंताला श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रभावी सेवा म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचे दररोज तुम्ही पठण करू शकता किंवा विष्णू सहस्त्रनाम दररोज तुम्ही एकदा तरी किंवा पठण करू शकता किंवा विष्णू सहस्त्रनामावली म्हणत म्हणत तुम्ही आपल्या देवघरातील जी बाळकृष्णाची मूर्ती आहे त्यांना तुळशीपत्र अर्पण करू शकता किंवा पिवळी फुलं जे असतात तीसुद्धा अर्पण करू शकता. याचबरोबर तुम्हाला जेही काही पारायण करायची इच्छा असेल तेही तुम्ही स्तोत्र, मंत्र पठण करण्याची इच्छा असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता. या कारणाने जे आजपर्यंत शक्य झालं नाही तर ते या चातुर्मासामध्ये संकल्प घेऊन 4 महिने तुम्ही ती जी सेवा आहे ती करू शकता. आणि संकल्प आषाढी एकादशीला घेणं झालं नाही तर काही हरकत नाही. कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी या चातुर्मासामध्ये तुम्ही कोणत्याही सेवेचा संकल्प पूर्ण करू शकता. त्याचबरोबर या 4 महिन्यामध्ये जे व्रत, वैकल्य, सेवा, उपासना जी काही आहेत ती करण्याला इतकं जास्त महत्त्व आहे की ते आवर्जून केल्या जातात. पण काही शुभ कार्य आहेत जे या चातुर्मासामध्ये केली जातात. त्यापैकी पहिलं म्हणजे या 4 महिन्यामध्ये मुंज केली जात नाही, लग्न केलं जात नाही, यज्ञ हे सुद्धा आहे. पुन्हा गृहप्रवेशसुद्धा या महिन्यामध्ये, साखरपुडा, शालांगटी हे असे सुद्धा कार्यक्रम आपण या 4 महिन्याच्या काळामध्ये करत नाही. स्वतःचं घर घेतलं असेल तर गृहप्रवेशसुद्धा करत नाही. तुम्ही आषाढी एकादशीपासून ते देवउठणी एकादशीपर्यंत नवीन घरामध्ये वास्तुशांती किंवा गृहप्रवेशसुद्धा करू शकत नाही. तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल. अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमाचे पालन केल्याने आपले आरोग्य सुधारेल, मानसिक पीडा नाहीशी होईल, सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, तसेच सर्व प्रकारच्या पापाचा नाश होईल, सर्व प्रकारे मानसिक विकारांचा नाश होईल, मानसिक दृढता प्राप्त होते, तसंच आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्याचबरोबर चातुर्मासाच्या 4 महिन्यात या प्रकारचे नियम पालन केल्यास भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा आपल्याला सदैव प्राप्त होते. जीवनात आनंद आणि समृद्धीत वाढ होते, बरकत येते, तसेच आत्मविश्वासाचा त्याग, समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते. त्यामुळे या चातुर्मासात ते 4 महिन्यामध्ये यापैकी कुठलाही एक नियम अवश्य पाळावा. मैत्रिणींनो, तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.